आजच्या जगात सतत व्यस्त असणं किंवा कायम कामात घरकं असणे हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. म्हणजे बघा ना, कुणालाही भेटा आणि विचारा की कसे आहात, तर पहिलं उत्तर येतं की खूप बिझी आहे. आपण जितके जास्त व्यस्त तितके आपण महत्वाचे, असे एक अलिखित नियमच समाजात रूढ झाला आहे. पण कधी शांत बसून विचार केलाय का की नुसतं सतत काम करत राहिल्याने आपण खरंच यशस्वी होतो का? इथे मला एक विरोधाभास नेहमी जाणवतो. बेंजामिन फ्रँकलिन किंवा लिओनार्डो दा विंची यांसारख्या महान लोकांकडे आजच्यासारखे कोणतेही प्रोडक्टिव्हिटी ॲप्स नव्हते, स्मार्टफोन नव्हते. हो ना. किंवा त्यांच्याकडे टाइम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर सुद्धा नव्हते. अगदी बरोबर. तरीही त्यांनी अशी कामे केली जी शेकडो वर्षे टिकून आहेत. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच समस्येवर उपाय शोधणार आहोत. लाकूड तोड्याने झार तोडण्यापूर्वी कुऱ्हाडीला धार लावणे हे अतिशय प्रसिद्ध उदाहरण आपण नेहमी ऐकतो. कुऱ्हाडीला धार लावणे म्हणजे नेमकं काय, हे आज आपण स्ट्रॅटेजिक माइंडसेट म्हणजेच धोरणात्मक मानसिकतेच्या संदर्भात समजून घेणार आहोत. खरं तर या उदाहरणातून एक अत्यंत महत्वाची गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे हालचाल आणि प्रगती या दोन गोष्टींची आपण नेहमी गल्लत करतो. हे अगदी ट्रेडमिलवर धावण्यासारखे आहे. घाम खूप येतो, दमछाक होते, पण प्रत्यक्षात आपण एकाच जागी असतो. धोरणात्मक मानसिकता विकसित करणं म्हणजे नुसते जास्त काम करणे या चक्रातून बाहेर पडणे. आणि योग्य काम करणे याकडे जाण्याचा मार्ग शोधणे, बरोबर? नक्कीच. आणि याची सुरुवात होते एका अतिशय मूलभूत गोष्टीपासून, ती म्हणजे नियोजन. व्यस्त असण्यापेक्षा योग्य दिशा निवडणे का महत्वाचे आहे हे नियोजनामुळे स्पष्ट होते. पण इथे नियोजन म्हणजे केवळ उद्या काय करायचे याची यादी बनवणे नव्हे. आपण इथे एका वर्षाचे मोठे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी 90 दिवसांच्या छोट्या टप्प्यांचे नियोजन करण्याबद्दल बोलत आहोत. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. आपण नेहमी 1 वर्षाचे किंवा 5 वर्षांचे संकल्प करतो. मग 90 दिवसांचे टप्पे का? 3 महिन्यांचे प्लॅनिंग हे खूप छोटे नाही का वाटत? याचं कारण मानवी मानसशास्त्रामध्ये दडलेले आहे. जेव्हा आपण स्वतःला 1 वर्षाचा वेळ देतो, तेव्हा पार्किन्सन्स लॉ लागू होतो. पार्किन्सन्स लॉ म्हणजे जेवढा वेळ उपलब्ध असतो तेवढे ते काम रेंगाळत जाते, तोच का? अगदी तोच. 1 वर्ष खूप दूर वाटतं, त्यामुळे आपण काम पुढे ढकलण्याची शक्यता जास्त असते. जानेवारीत केलेले संकल्प मार्चपर्यंत हवेत विरून जातात. पण 90 दिवस हा असा कालावधी आहे जो तातडीची भावना निर्माण करण्यासाठी पुरेसा जवळचा वाटतो आणि त्यात एक मोठं काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही असतो. इथे कंपाऊंडिंगचा म्हणजेच चक्रवाढ परिणामाचा फायदा खूप मोठा ठरतो. जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील तो प्रसिद्ध नियम आठवून बघ. अरे वा, तो 1% नियम. जर आपण दररोज फक्त 1% स्वतःमध्ये सुधारणा केली तर एका वर्षाच्या शेवटी आपण 37 पट अधिक परिणामकारक झालेले असतो. पण हे गणित प्रत्यक्षात कसे काम करते? कारण रोज 1% सुधारणा करणे म्हणजे नक्की काय करायचे? रोज 1% सुधारणा करणे म्हणजे आपल्या कामाच्या पद्धतीत छोटे पण अर्थपूर्ण बदल करणे. जसे की रोज सकाळी उठल्यावर सर्वात कठीण काम आधी करणे किंवा कामाच्या वेळेत फोन दुसऱ्या खोलीत ठेवणे. सुरुवातीला याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. म्हणजे पहिल्या आठवड्यात काहीच फरक जाणवणार नाही. खरंय. पण जेव्हा हे छोटे बदल सतत 90 दिवस केले जातात, तेव्हा आपल्या ओळखीमध्येच म्हणजे आयडेंटिटीमध्ये बदल होऊ लागतो. आपण स्वतःला एक शिस्तबद्ध व्यक्ती म्हणून पाहू लागतो. आणि इथेच डॉमिनो प्रभाव कामाला येतो. आपण अनेकदा बघतो की एका रांगेत उभ्या केलेल्या डॉमिनोजपैकी फक्त पहिल्या डॉमिनोला धक्का दिला की पुढचे सर्व आपोआप पडत जातात. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या कामातही असा एखादा निर्णय किंवा कृती शोधणे ज्यामुळे बाकीचे सर्व अडथळे सोपे होतील किंवा त्यांची गरजच उरणार नाही. Amazon आणि Apple सारख्या कंपन्यांचे उदाहरण या संदर्भात खूप बोलकी आहे. Amazonने सुरुवातीला एव्हरीथिंग स्टोअर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. तरीही सुरुवात करताना त्यांनी अनेक गोष्टी विकण्याऐवजी फक्त पुस्तके विकण्यावर लक्ष केंद्रित केले. हो, कारण पुस्तके हा त्यांचा पहिला डॉमिनो होता. पुस्तके विकताना त्यांना वितरण साखळी, ग्राहकांचा विश्वास आणि वेअरहाऊस मॅनेजमेंट या गोष्टी समजल्या. जेव्हा त्यांनी या पहिल्या डॉमिनोमध्ये प्रावीण्य मिळवले, तेव्हाच त्यांनी इतर उत्पादनांचा विस्तार केला आणि पुढचे डॉमिनोज सहज पडत गेले. आणि ॲपलचेही तसेच आहे ना? नक्कीच. ॲपलनेही सुरुवातीला फक्त पर्सनल कम्प्युटरवर लक्ष केंद्रित केले. स्वतःची इकोसिस्टम बनवली आणि नंतर आयपॉड, आयफोनकडे वळले. सुरुवातीला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांचा पाया मजबूत झाला. यावरून मला ब्रूस लीचे ते प्रसिद्ध उदाहरण आठवतंय.
तो म्हणाला होता की मला त्या माणसाची भीती वाटत नाही ज्याने 10,000 वेगवेगळ्या किक्सची एकदा प्रॅक्टिस केलीये, पण मला त्याची भीती वाटते ज्याने एकाच किकची 10,000 वेळा प्रॅक्टिस केली आहे. क्या बात है, एकदम चपखल उदाहरण. एकाच गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यावर जी ताकद निर्माण होते ती खरंच अतुलनीय असते. पण प्रॅक्टिकली विचार केला तर माझ्या मनात एक भीती निर्माण होते. समजा आपण सर्व नियोजन केले, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवले, पण जर आपण निवडलेला पहिला डॉमिनो किंवा पहिले ध्येय चुकीचे निघाले तर काय? आपला सगळा वेळ आणि ऊर्जा वाया नाही का जाणार? ही भीती अत्यंत स्वाभाविक आहे आणि म्हणूनच आपण मगाशी 90 दिवसांच्या नियोजनावर एवढा भर दिला. जर आपण 90 दिवसांसाठी एखादा डॉमिनो निवडला आणि तो चुकीचा निघाला तर आपल्याला ते 90व्या दिवशी समजते. अच्छा, म्हणजे आपण त्वरित दिशा बदलू शकतो. हो ना, आपला दृष्टिकोन सुधारू शकतो. पण जर आपण एकाच वेळी 10,000 वेगवेगळ्या दिशांनी धावत असू तर आपण कुठे चुकतोय हेच आपल्याला कधी समजत नाही. शिवाय चुकीचा डॉमिनो निवडला तरी त्यातून मिळालेला अनुभव, शिकलेली नवीन कौशल्य आणि तयार झालेली शिस्त आपल्याला पुढचा योग्य डॉमिनो निवडायला मदत करतेच. कोणताही प्रयत्न पूर्णपणे वाया जात नाही. दिशा बदलण्याची लवचिकता असणे आवश्यक आहे, हे अगदी पटले. आता समजा 90 दिवसांचे नियोजन पूर्ण झाले आहे. पहिला डॉमिनो कोणता पाडायचा हेही ठरले आहे. पण हे सगळं कागदावर खूप छान दिसतं. रोजच्या जीवनात जेव्हा आपण कामाला बसतो तेव्हा हे अंमलात कसे आणायचे? इथे कार्यक्षमता म्हणजेच एफिशियन्सी आणि परिणामकारकता म्हणजेच इफेक्टिव्हनेस यातील फरक समजणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे दोन्ही शब्द आपण रोजच्या संभाषणात एकाच अर्थाने वापरतो, पण त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. पीटर ड्रकर या प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञाने हा फरक एका वाक्यात अतिशय अचूकपणे स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते कार्यक्षमता म्हणजे गोष्टी योग्य पद्धतीने करणे आणि परिणामकारकता म्हणजे योग्य गोष्टी करणे. यावर एक अत्यंत साधी तुलना करता येईल. जर एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने अतिशय वेगाने धावत असेल तर तिचा तो वेग म्हणजेच तिची कार्यक्षमता काहीच कामाची नाही. उलट ती व्यक्ती तिच्या ध्येयापासून अधिक वेगाने दूर जात असते. अगदी समर्पक. म्हणूनच कोणतेही काम हातात घेताना ते केवळ वेगाने करण्यापेक्षा ते काम खरंच योग्य आहे का हे तपासण्यासाठी आपण काय करू शकतो? यासाठी एक अतिशय प्रभावी 7 पायऱ्यांची पद्धत वापरता येते. यातील प्रत्येक पायरी आपल्याला एका चाळणीसारखी मदत करते. जर आपण परिणामकारकतेवर बोलत असू तर कोणतंही काम हातात घेतल्यावर सर्वात आधी काय करायला हवं? मला वाटतं प्राधान्यक्रम ठरवणं ही पहिली पायरी असावी. प्राधान्यक्रम ठरवणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्याही आधी एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारण्याची गरज असते. ते काम खरोखरच करण्याची गरज आहे का? अरे अच्छा, म्हणजे काम वगळणं ही पहिली पायरी आहे? हो. आपण अनेकदा अशी कामं अत्यंत कार्यक्षमतेने करण्यात वेळ घालवतो जी मुळात करण्याची अजिबात आवश्यकता नसते. म्हणजेच एलिमिनेशन किंवा अनावश्यक कामे वगळणे. ज्ञाने करायचे आहे हे ठरले की पुढची पायरी काय? तिसरी पायरी आहे स्पष्टता किंवा क्लॅरिटी. त्या कामाचा अंतिम निकाल नेमका कसा दिसायला हवा हे काम सुरू करण्यापूर्वीच डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट असावे लागते. त्यानंतर येते चौथी पायरी, जिथे आपण सगळेच अडकतो. ते काम स्वतः करण्याऐवजी दुसऱ्या कुणाला सोपवता येईल का हे पाहणे, ज्याला आपण आउटसोर्सिंग म्हणतो. अगदी तेच. आपल्याला नेहमी असं वाटतं की हे काम माझ्या इतकं चांगलं दुसरं कोणीच करू शकणार नाही, पण खरं तर हा आपला अहंकार असतो. म्हणजे सगळा भार स्वतःच्या खांद्यावर न घेता योग्य व्यक्ती शोधणे, आणि जर ते काम स्वतःच करावे लागणार असेल तर मग 5वी पायरी येते, सर्वात प्रभावी मार्ग शोधणे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त चांगला परिणाम कसा मिळेल यासाठी एखादे टूल किंवा नवीन पद्धत शोधणे. 6वी पायरी आहे बॅचिंग, म्हणजेच एकाच प्रकारची कामे एकत्र करणे. म्हणजे सर्व ईमेल्सना दिवसभर उत्तरे देण्याऐवजी दिवसातून फक्त 2 वेळा विशिष्ट वेळ ठरवून उत्तरे देणे. अगदी बरोबर. यामुळे मेंदूची ऊर्जा वाचते. आणि शेवटची 7वी पायरी आहे ऑटोमेशन किंवा स्वयंचलित करणे. जे काम वारंवार करावे लागते त्यासाठी एखादी सिस्टम किंवा टेम्पलेट बनवणे. प्राधान्य, वगळणे, स्पष्टता, काम सोपवणे, प्रभावी मार्ग, बॅचिंग आणि ऑटोमेशन या 7 पायऱ्या रोजच्या जीवनात वापरणे खरोखरच क्रांतिकारी ठरू शकते. पण हे सगळं एकाच वेळी मॅनेज कसं करायचं? यासाठी एक CEO, COO आणि एम्प्लॉई फ्रेमवर्क खूप चर्चेत असते. हो, हे फ्रेमवर्क खूपच उपयुक्त आहे.
पण आपण स्वतःच एकाच दिवसात या 3 भूमिका कशा निभावायच्या? सकाळी CEO बनून दिवसाचे नियोजन करायचे, काम करताना कोणताही विचार न करता एका प्रामाणिक कर्मचाऱ्यासारखे काम पूर्ण करायचे आणि दिवसाच्या शेवटी COO बनून प्रक्रियेत कुठे सुधारणा करता येईल याचा आढावा घ्यायचा. पण इथे मला एक प्रॅक्टिकल अडचण दिसतेय. कोणती अडचण? जेव्हा मी एम्प्लॉई मोडमध्ये काम करत असते आणि अचानक एखादा मोठा अडथळा येतो, तेव्हा मला परत CEO मोडमध्ये जाऊन निर्णय घ्यावा लागतो. हे सतत स्विच करणं खूप दमछाक करणारं नाही का? यामुळे डिसिजन फटीग किंवा निर्णय घेण्याचा थकवा येत नाही का? हां, हे एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे आणि इथेच या फ्रेमवर्कचे खरे रहस्य दडलेले आहे. जेव्हा आपण एम्प्लॉई मोडमध्ये असतो तेव्हा आपला उद्देश फक्त अंमलबजावणी करणे हा असतो. जर एखादा अडथळा आला तर तो अडथळा नोंदवून ठेवणे आणि पुढच्या कामाकडे वळणे हे एम्प्लॉईचे काम आहे. अच्छा, म्हणजे तिथेच थांबून विचार करत बसायचे नाही. अजिबात नाही. त्यावर तात्काळ विचार करून पूर्ण प्लॅन बदलण्याचे काम CEOचे असते, जे ठरलेल्या वेळेतच केले जाते. बऱ्याचदा आपली दमछाक काम करण्याने होत नाही, तर आता कोणते काम करू किंवा हे काम अशाच पद्धतीने का करू या सततच्या विचारांनी होते. खरंय, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी ठेवल्यामुळे मेंदूवरचा ताण प्रचंड कमी होतो. नक्कीच. म्हणजे निर्णय घेण्याची आणि अंमलबजावणी करण्याची वेळ सीमारेषेने वेगळी करणे हे उत्तम आहे. आता आपल्या दिवसाचा CEO बनण्यासाठी आपला दृष्टिकोन आणि विचार करण्याची पद्धत योग्य असणं आवश्यक आहे. आणि हुशार विचार हे नेहमी योग्य प्रश्नांतून जन्म घेतात. आपण स्वतःशी कसा संवाद साधतो यावर आपली परिणामकारकता खूप अवलंबून असते. आपण स्वतःला सतत काही ना काही प्रश्न विचारत असतो. बहुतांश वेळा हे प्रश्न अत्यंत नकारात्मक आणि ऊर्जा शोषून घेणारे असतात. माझ्यासोबतच असे का होते? मी एवढा मूर्ख का आहे? किंवा मी ती चूक का केली? असे प्रश्न विचारल्याने आपला मेंदू फक्त कारणे शोधू लागतो, उपाय नाही. म्हणजे आपण स्वतःलाच खड्ड्यात ढकलतो. हो ना. त्याऐवजी आपण आपल्या मेंदूचं सर्च इंजिन बदललं पाहिजे. सक्षम करणारे प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे. जसे की, मी या समस्येवर कसा मात करू शकतो? काय होईल जर मी हे ध्येय 6 महिन्यात गाठले? आणि या सगळ्यातील सर्वात शक्तिशाली प्रश्न म्हणजे कोण? हा कोणचा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण सहसा मी हे काम कसे करू असा विचार करतो. यातून आपण सगळा भार, सगळी जबाबदारी स्वतःवरच टाकतो. बरोबर. पण हे ध्येय कोणत्या व्यक्तीने आधीच साध्य केले आहे असा प्रश्न विचारल्यास पूर्ण दृष्टिकोनच बदलतो. आपल्याला इतरांच्या अनुभवाचा म्हणजेच कलेक्टिव्ह इंटेलिजन्सचा थेट फायदा होऊ शकतो. ज्यांनी तो रस्ता आधीच पार केला आहे त्यांच्या चुकांमधून शिकणं हा वेळ वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अगदी 100% खरे. आणि या योग्य प्रश्नांसोबतच आणखी एका मोहात पडण्यापासून आपण स्वतःला वाचवले पाहिजे. तो म्हणजे जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये परफेक्ट बॅलन्स किंवा परिपूर्ण समतोल साधण्याचा अट्टाहास. म्हणजे एकाच वेळी आरोग्य, करिअर, नातेसंबंध आणि आर्थिक बाजू या सगळ्या गोष्टी एकदम अचूक करण्याचा प्रयत्न करणे. हो, पण तसे करणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असते. हे म्हणजे सर्कसच्या त्या खेळासारखं आहे, जिथे एक माणूस एकाच वेळी 10 काठ्यांवर ताटल्या फिरवण्याचा प्रयत्न करतो. एक सावरली की दुसरी पडायला लागते. अगदी तेच. आणि त्यातून फक्त निराशा पदरी पडते. त्याऐवजी एकावेळी फक्त एकाच महत्त्वपूर्ण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे अधिक परिणामकारक ठरते, ज्याला आपण असमतोल राखून समतोल साधणे म्हणू शकतो. म्हणजे जर आपले आरोग्य बिघडले असेल तर काही काळासाठी करिअरमधील अतिमहत्वाकांक्षा थोडी बाजूला ठेवून फक्त आरोग्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. तो आपला मुख्य डॉमिनो असू शकतो. बरोबर ओळखलात. हे एकदम प्रॅक्टिकल आहे. पण जेव्हा आपण कसे किंवा कोण असे प्रश्न विचारतो आणि एखादे क्षेत्र सुधारण्याचे ठरवतो, तेव्हा आपल्याला नेहमी नवीन कौशल्य शिकण्याची गरज भासते. आपण पुस्तके वाचायला घेतो, ऑनलाईन कोर्सेस विकत घेतो. पण इथेच एक मोठा आणि विचित्र विरोधाभास निर्माण होतो. शिकणे ही चांगली गोष्ट आहे ना, मग शिकणे हाच एक मोठा अडथळा कसा बनू शकतो? हा एक अत्यंत छुपा आणि फसवणारा अडथळा आहे. शिकण्याच्या प्रक्रियेत आपण 5 मुख्य चुका वारंवार करतो. पहिली चूक म्हणजे गरजेपेक्षा जास्त शिकणे. आपण एखाद्या विषयाच्या इतक्या खोलात जातो, एका पाठोपाठ एक पुस्तके वाचत सुटतो की आपण हे का शिकत आहोत याचा मूळ उद्देशच विसरून जातो. आणि दुसरी चूक म्हणजे ॲनालिसिस पॅरालिसिस किंवा अतिमाहितीमुळे येणारी निष्क्रियता. जेव्हा आपण इंटरनेटवर खूप वेगवेगळी आणि परस्पर विरोधी माहिती गोळा करतो, म्हणजे एक तज्ज्ञ सांगतो सकाळी लवकर उठा, दुसरा सांगतो रात्री उशिरापर्यंत काम करा,
तेव्हा नेमकं काय करावं हेच समजेनासं होतं आणि आपण काहीच करत नाही. बरोबर. आणि यातील तिसरी आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे आपण शिकत आहोत असा खोटा भास होणे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादा प्रोडक्टिव्हिटीचा किंवा नवीन तंत्रज्ञानाचा 2 तासांचा व्हिडिओ बघतो, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन सरवते. आपल्याला वाटते की आपण खूप मोठे काम केले आहे, आपण प्रगती करत आहोत. पण प्रत्यक्षात आपण एकही ओळ लिहिलेली नसते किंवा कोणतीही कृती केलेली नसते. आपला मेंदू आपल्यालाच फसवतो. अगदी खरंय. हे अत्यंत भयानक आहे. व्हिडिओ बघताना सगळं समजतं, पण प्रत्यक्षात काम करायला घेतल्यावर काहीच येत नाही. चौथी चूक म्हणजे शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम. एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे सतत उड्या मारणे. आज एक नवीन स्ट्रॅटेजी वाचली की ती ट्राय करणे, उद्या दुसरी काहीतरी आकर्षक गोष्ट दिसली की जुनी सोडून तिकडे धावणे. ह्यात आपण कशातच प्रावीण्य मिळवू शकत नाही. आणि 5वी चूक म्हणजे नियोजनाचा अभाव. नेमकं काय शिकायचं आहे, कधीपर्यंत शिकायचं आहे आणि त्याचा वापर कुठे करायचा आहे याचा कोणताही प्लॅन नसणे. मग ह्या साऱ्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा उपाय काय? यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे इनपुटपेक्षा आउटपुटवर किंवा कृतीवर जास्त भर देणे. तुम्ही जे काही शिकलात त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे. आणि दुसरं म्हणजे योग्य कौशल्य निवडणे. इथे मेटा स्किल्स ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. मेटा स्किल्स म्हणजे अशी कौशल्य जी आपल्याला इतर सर्व गोष्टी शिकण्यासाठी मदत करतात, बरोबर? हो. उदाहरणार्थ, कसे शिकायचे हे शिकणे, वेळेचे व्यवस्थापन किंवा प्रभावी संवाद कौशल्य ही अशी कौशल्ये आहेत ज्यांचा फायदा आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात होतो. मला इथे एक अत्यंत मार्मिक वाक्य आठवतंय. सतत व्यस्त असणे हा खऱ्या अर्थाने विचारांचा आळस आहे. हे खूपच धक्कादायक सत्य आहे. अभ्यासाच्या किंवा संशोधनाच्या नावाखाली आपण प्रत्यक्ष कृती करणे कसे टाळतो हे यातून स्पष्ट होते. मी अजून तयार नाही, मला आणखी एक कोर्स करण्याची गरज आहे, हे वाक्य म्हणजे खरं तर काम पुढे ढकलण्याचं एक अतिशय गोंडस रूप आहे. हे 100% खरे आहे. आपण अभ्यासाच्या नावाखाली स्वतःला कामापासून वाचवत असतो आणि म्हणूनच आपण आपली ऊर्जा कुठे आणि कशी गुंतवतोय याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नक्कीच. नियोजन, योग्य प्रश्न आणि नवीन कौशल्य या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या तरीही आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मर्यादितच असते. मग ह्या ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा हा पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. खऱ्या अर्थाने वेळेपेक्षा ऊर्जेशी जास्त आहे. दिवसातील आपला पीक टाईम म्हणजे जेव्हा आपली ऊर्जा आणि एकाग्रता सर्वोच्च पातळीवर असते, तो काळ ओळखणे खूप गरजेचे आहे. प्रत्येकाचा पीक टाईम वेगळा असू शकतो. हो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती वेळ फक्त आणि फक्त सर्वात महत्त्वाच्या कामांसाठीच वापरणे. जर आपण आपली सर्वोच्च ऊर्जा साधे ईमेल्स चेक करण्यात किंवा सोशल मीडिया स्क्रोल करण्यात वाया घालवली तर मुख्य आणि कठीण कामांसाठी आपल्याकडे काहीच ऊर्जा उरणार नाही. या ऊर्जेचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण काही विशिष्ट पद्धती वापरू शकतो का? हो. यासाठी पुश आणि पुल धोरण वापरता येते. फोकस्ड मोड म्हणजे पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करणे, जिथे आपण स्वतःला पुश करतो, आपल्या मर्यादा ताणतो. आणि दुसरा असतो डिफ्यूज्ड मोड म्हणजे मेंदूला पूर्ण आराम देणे, जिथे आपण स्वतःला पुल करतो, मागे घेतो. म्हणजे सतत काम न करता मध्ये ब्रेक घेणे. हो. या दोन्हीमध्ये समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसाचे तुकडे करणे आणि दर आठवड्याला फक्त विचार करण्यासाठी मुद्दाम वेळ काढणे हे एका धोरणात्मक मानसिकतेचे प्रमुख लक्षण आहे. पण इथे मला एका मोठ्या विरोधाभासावर तुमचे मत हवे आहे. सध्याच्या या हसल कल्चरमध्ये आपण पाहतो की लोक 24 तास मेहनत करण्याचा, झोप कमी करण्याचा आणि सतत काम करत राहण्याचा सल्ला देतात. जर माझा स्पर्धक दिवसाचे 18 तास काम करत असेल तर तो मला त्याच्या कामाच्या आवाक्यावर सहज हरवेल. अशा जगात काहीही न करणे, डिफ्यूज्ड मोडमध्ये जाणे किंवा फक्त शांत बसून विचार करणे हे खरोखर प्रोडक्टिव्ह कसे असू शकते? हे तर वेळेचा अपव्यय वाटू शकतं ना? हा खूप महत्वाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. पण इथे आपण हे समजून घेतले पाहिजे की मानवी मेंदू हा काही यंत्र किंवा मशीन नाही. नुसती जास्त कामे करणे म्हणजे मोठा प्रभाव निर्माण करणे नव्हे. जेव्हा आपण डिफ्यूज्ड मोडमध्ये असतो, म्हणजे बागेत चालत असतो किंवा नुसतेच शांत बसतो तेव्हा? अगदी बरोबर, तेव्हा आपला मेंदू अल्फा वेव्ज निर्माण करतो. या अवस्थेत आपले अंतर्मन दिवसभर गोळा केलेल्या माहितीवर प्रक्रिया करत असते. आपण जोडलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांचे धागे जुळवत असते.
अनेकदा सर्वात कल्पक, नाविन्यपूर्ण आणि समस्येवर अचूक तोडगा काढणाऱ्या कल्पना याच रिकामा वाटणाऱ्या वेळेत सुचतात. जे लोक 18 तास सतत काहीतरी करत असतात, त्यांच्या मेंदूला या माहितीची जोडणी करण्यासाठी वेळच मिळत नाही. ते फक्त घाम गाळत असतात. क्या बात आहे. म्हणूनच मुद्दाम काढलेला हा रिकामा वेळ वेळेचा अपव्यय नसून ती एक अत्यंत महत्त्वाची धोरणात्मक गुंतवणूक आहे, जी तुम्हाला इतरांच्या हजारो तासांच्या कामाच्या पुढे नेऊ शकते. म्हणजे रिकामा वेळ हा रिकामतेकडा वेळ नसून ती मेंदूची बॅटरी चार्ज करण्याची आणि अदृश्यपणे माहितीची जोडणी करण्याची एक अत्यंत प्रभाव प्रक्रिया आहे. तर या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर एक स्ट्रॅटेजिक प्रोड्युसर बनणे म्हणजे नुसते घड्याळाच्या काट्यावर काम करत राहणे नव्हे, आपली स्पष्ट धोरणे ठरवणे, 90 दिवसांचे नियोजन करणे, योग्य माहिती आणि योग्य व्यक्ती शोधणे आणि वेळेचा अपव्यय न करता थेट कृती करणे ही आजच्या जगातील एक खरी महाशक्ती आहे. नक्कीच. दिशाहीन वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेने टाकलेले मोजके पण ठाम पाऊल आपल्याला आपल्या ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जाते. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपल्या सर्वांसाठी एक रंजक आणि थोडा विचार करायला लावणारा मुद्दा. आपण आजकाल डोपामाइन डिटॉक्सबद्दल अनेकदा ऐकतो. डोपामिन हे रसायन आपल्याला सतत नवीन उत्तेजना शोधण्यास भाग पाडते. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन, सतत नवीन व्हिडिओ पाहणे, जंक फूड खाणे या सगळ्या गोष्टी आपल्याला तात्काळ आनंद देतात, पण त्यातून आपल्याला कधीच खरं आणि दीर्घकालीन समाधान मिळत नाही. अगदी खरंय. जरा विचार करा, जर आपण आपल्या मेंदूची ही तात्काळ समाधान मिळवण्याची भूक काही काळासाठी मारली तर काय होईल? या स्वस्त उत्तेजनांमागे धावणारी आपली जी अमूल्य ऊर्जा आणि वेळ वाचेल, ती ऊर्जा जर आपण आपल्या दीर्घकालीन आणि सर्वात मोठ्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वळवली तर आपल्यात किती प्रचंड आणि अफाट ताकद निर्माण होईल. या एका विचारासोबत आम्ही आज थांबतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच आणखी पुस्तके आणि कल्पनांसाठी किताबसारला सबस्क्राईब करा. धन्यवाद.